निफाड शहर व तालुक्यात उत्साहात ईद साजरी. मुस्लिम बांधवांकडून देशवासियांना शुभेच्छा. निफाड शहरात व तालुक्यात मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने ईद सण साजरा केला. खरं तर रमजान ईद हा धार्मिक उत्सव नसून आत्मशुद्धी, संयम आणि मानवतेचं महान पर्व आहे. महिनाभराच्या कठोर साधनेनंतर येणारा हा दिवस आपल्याला प्रेम, बंधुता आणि त्याग शिकवतो. गरिबांना मदत करून सर्वांसोबत आनंद वाटण्याचा हा पवित्र संदेश आहे. सकाळी लवकरच तालुक्यातील विविध ईदगाह मैदान व मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. नमाज पठणानंतर सर्वांनी एकमेकांना गळाभेट घेऊन ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. समाजात बंधुभाव, एकता आणि शांततेचा संदेश देत सर्व भारतीयांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. देशात सुख, शांती, समृद्धी आणि सौहार्द नांदो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. या प्रसंगी निफाड शहरातील असंख्य हिंदू बांधव आणि उपस्थित राहून सालाबादप्रमाणे मुस्लिम समाजाला ईदनिमित्त गळाभेट घेत व मिठी मारत शुभेच्छा दिल्या. खास करून या कार्यक्रमासाठी निफाड पोलीस स्टेशनचे PI गणेश गुरव साहेब व स्थानिक राजकीय, सामाजिक विविध संस्थेचे अध्यक्ष तथा समाजसेवक तसेच विविध धर्मीय नागरिकांनीही उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे निफाड तालुक्यात सर्व धर्म समभावाचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. ईदनिमित्त अनेक ठिकाणी गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले. तसेच गरजू लोकांना मदतीचा हात देण्यात आला. खास करून या कार्यक्रमाला हिंदू बांधवांच्या वतीने आमदार दिलीप काका बनकर व माजी आमदार अनिल अण्णा कदम यांनी आपल्या पत्राद्वारे मुस्लिम समाजाला शुभेच्छा दिल्या. श्री माणकेश्वर वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर रावजी शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना निफाड शहराचा भाईचारा, एकता असंख्य वर्षापासून अबाधित आहे, यापुढेही राहील अशी ग्वाही देत शुभेच्छा दिल्या. समवेत माजी नगरसेवक दिलीप आबा कापसे, सामाजिक नेते गणेशभाऊ कापसे, नगरसेवक किशोरभाऊ ढेपले, माणकेश्वर वाचनालय संचालक सुहास सुरळीकर सर व असंख्य हिंदू व मुस्लिम बांधव उपस्थित होते. निफाड जामा मस्जिदचे अध्यक्ष शकीलभाई पठाण व सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले आणि प्रशासनाच्या वतीने योग्य ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यामुळे कार्यक्रम शांततेत आणि सुरळीत पार पडला. एकूणच निफाड तालुक्यात ईद सण आनंद, उत्साह आणि सामाजिक एकात्मतेचं वातावरण साजरं झाला. एकूणच निफाड तालुक्यात ईद सण आनंद, उत्साह आणि सामाजिक एकात्मतेच्या वातावरणात साजरा झाला. वृत्तसंकलन रफिक शेख, निफाड. रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी होत असतील. निफाड मुस्लिम बांधव सगळे महिन्याचे उपास धरून आजच्या दिवशी नमाज पठणासाठी ईदगाहमध्ये निफाड ईदगाह शरीफमध्ये येत असतात. मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकमेकाला गाळा भेट देऊन नमाज पठण झाल्यानंतर सगळ्यांना आनंद साजरा होऊन आमच्या थोड्या काही समाज हिंदू बांधव बी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे येत राहतात. त्यांनी बी आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. हिंदू मुस्लिम सलोकार हवा या हिशोबाने सगळे बांधव एकजुटीने काम करायला याच्यापुढे बी असेच राहू ही मी ईश्वरच्या अल्लाकडं आणि मी स्वतः एक सामाजिक कार्यकर्ता, भावी नगराध्यक्ष वकील वैशेष यांच्याकडून सगळ्या हिंदू मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून ईदगाहवर मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज व शुभेच्छा देण्यासाठी आमचे मराठी बांधव नमाज पठण झाल्यानंतर मराठी बांधवांनी आमचे इमाम यांचा सत्कार केला व मुस्लिम समाजाला मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या व हिंदू मुस्लिमचे दरवर्षीप्रमाणे निफाड शहरातले हिंदू मुस्लिमचे प्रतीक असे ओळखले जाणार निफाड शहर. आज पण आमची ईद ही खूप खेळीमेळीत व उत्साहात व आनंदात साजरी झाली. ईदच्या आम्ही सर्व मुस्लिम समाजाकडनं ईदच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ज्याप्रमाणे आमच्या हिंदू समाजामध्ये श्रावण महिन्याला अतिशय पवित्र समजलं जातं, त्याचप्रमाणे मुस्लिम समाजामध्ये जो काही रमजान महिना आहे, या रमजान महिना हा तेवढाच पवित्र असा महिना मानला जातो. गेल्या संपूर्ण महिन्यामध्ये रमजानच्या सर्व उपवास करून आज रमजान ईदच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित निफाड नगरपंचायतीचे माजी नगरसेवक माजी बाबा कापसे, श्री माणकेश्वर वाचनाचे संचालक आमचे सहकारी सुहास सुरळीकर
त्याप्रमाणे उपस्थित किशोर भाऊ ढेपले, गणेश भाऊ कापसे आणि साहेब आपल्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो. खरं तर बघितलं त्या रमजान महिन्यामध्ये आता आज आपण एक 7 वर्षाच्या मुलाने संपूर्ण महिन्याचा उपवास केले आणि त्याचा सत्कार शकीलभाई या तात्यांनी सर्व सहकार्याने केला. अशा या पवित्र महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने उपवासानंतर आज ही पवित्र अशी रमजान महिन्याची ईद नमाज अदा करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. मी आमच्या सर्व हिंदू बांधवातर्फे आमच्या श्री मानकेश्वर वाचनाच्या वतीने, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने, नामको बँकेच्या निफाड शाखा आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या सर्व स्टाफच्या वतीने रमजान ईदच्या आपल्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा असाच सलोखा या शहरामध्ये, या राज्यामध्ये आणि या देशामध्ये हिंदू मुस्लिम बांधव एकत्र राहून ज्याप्रमाणे आजपर्यंत आपण सर्व सण सातत्याने एकत्र साजरे करतो त्याचप्रमाणे यापुढे देखील निश्चित आजच्या या रमजानीच्या आपल्या सर्वांना मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो. ओके.